खरं म्हणजे आपल्या सगळ्यांकरता अतिशय समाधानाची बाब आहे की 26/11चा षडयंत्रकारी तहव्वूर राणा याला भारतामध्ये आणण्याकरता भारत सरकारने जो प्रयत्न केला होता तो यशस्वी झाला आणि त्याला आता भारतीय न्याय व्यवस्थेसमोर आपल्या गुन्ह्याकरता सामोरं जावं लागेल। मी याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि भारत सरकारचे आभार मानतो, कारण कसाबला तर आपण शिक्षा दिली, पण षडयंत्रकारी तहव्वूर राणा हा देखील एक प्रकारे आपल्या मनाला सातत्याने टोचणारी बाब होती आणि तो प्रयत्न सुरू होता, तो यशस्वी झालेला आहे। या संदर्भातलं इन्व्हेस्टिगेशन एनआयए लीड करत आहे, त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं एनआयएच ठरवेल। त्याच्यामध्ये त्यांना आवश्यकता असेल, काही असिस्टन्स हवा असेल तर मुंबई पोलीस तशा प्रकारचा असिस्टन्स देईल। मुंबई पोलिसांना जर काही माहिती ऍडिशनल हवी असेल तर एनआयएशी कोऑर्डिनेट करून या जी काही त्या ठिकाणी तपासणी चालली आहे त्याच्यामधनं ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करतील। पण या संदर्भात त्याला कुठे न्यायचं आहे, काय करायचं आहे, कुठे तपासणी करायची आहे, याचे सगळे निर्णय केंद्रीय गृह मंत्रालय आणि एनआयए घेईल आणि जो निर्णय एनआयए घेईल त्याला पूर्ण मदत मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस करतील।